अहो बर्थडे बॉय उठा. हो वाजले किती बघा. लाडू उठला तरी तुम्ही अजून उठला नाही. चला आवरा. अजून जरा टाइम. अहो आता अजिबात वेळ घालवू नका. बर्थडे कालच संपलाय तुमचा. नाही अजून जरा टाइम. आता कौतुक सुद्धा संपलं त्यामुळे उठा. जरा अजून जरा. उठलात का? आता मी एक काम करते. सखीला फोन करून तुमची कंप्लेंटच करते तिच्याकडे. अर्थात त्याची गरज काही लागणार नाही. उशिरा उठून उशिरा प्रॅक्टिसला गेलात की ती आपोआपच ओरडेल तुम्हाला. नाही अहो नाही ते सखी मॅडमना नाराज करून चालणार नाही. अच्छा म्हणजे ती नाराज होऊ नये याची काळजी घेताय तर तुम्ही. घ्यायला नको. हे बघा अहो काल किती भारी गिफ्ट दिले त्यांनी. मग त्यांची काळजी घ्यायला नको. हो या गिफ्ट मुळे तुम्ही जवळ आलात की माझं काय किती धडधडते ते कळते. तुमचा गजरा ते हो हो तुम्ही घालून बघा की म्हणजे कळ तुमचं बी काय किती धडधड करते बघ. थांबा थांबा थांबा. माझी पूजा आणि अंघोळ दोन्ही झाली. तुम्ही तयार व्हा चला. आपण गणपती तर उद्या आहेत. मग आज काय खास? ज्या नवऱ्यासाठी एवढा हरतालिकेचा उपवास करायचा त्याला त्याची काही किंमतच नाही. माझ्यासाठी उपवास? अहो पण तो तर तुम्ही ते वटपौर्णिमा करताय ना. व तो वेगळा. आज हरतालिका आहे. लग्नाआधी चांगला नवरा मिळावा म्हणून आणि लग्न झाल्यावर नवऱ्याचं प्रेम टिकून राहावं म्हणून हा उपवास करतात. अहो प्रेम टिकवायला काय उपवास करायचा असतोय वय? अहो ते तर असंच कायम टिकून राहते. बघायचे तुम्हाला? हे बघा धडधड. बघा धडधड. बघा की. अहो अंजली बाई अहो नाही आधी धडधड बघा. नाही थांबा. बस आता. काल रात्री इमोशनल होऊन रोमॅन्टिक बोलायला लागला तो तसा आता नको. मग मी बी उपवास करणार हरतालिकेचा. कशाला उगाच? तुम्ही रोजच्या सारखं जेवा. उगाच नको तिथे प्रेम नका दाखवू. का? माझं प्रेम वाढलं तर काय प्रॉब्लेम आहे का? एक बायको तिच्या नवऱ्यासाठी उपवास करते. मग नवऱ्यानं बायकोसाठी उपवास केला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही हो प्रॉब्लेम नाहीये काही. पण कशाला करताय उगाच तुम्ही उपवास? आणि तुम्हाला प्रॅक्टिसला पण जायचंय ना. तुम्ही उपवास करणार म्हणजे घरची कामं बंद करणार आहे का? नाही नाही ना. बघ तुम्ही उपाशी राहणार आणि मी तुमच्या समोर जेवणार. हे कसं चालेल? अहो एक दिवसाचा तर सवाल आहे. मी उपवास करणार आहे. बरं ठीक आहे. आज आपण दोघांनी उपवास करूया. द्या आता ब्लाउज पीस. चला आणि आता आवरून घ्या लवकर. अंजलीबाईंसाठी एवढं करायच लागते. काका बुका तू सांग कसलं चित्र काढू? कार की कसलं विचित्र आहे? ए लाडू तू शाळेत शिकायला जातो का चित्र काढायला? र शाळेत चित्र बी शिकवतात. हा आजकाल शाळेत आणखी काय काय शिकवतात कुणास ठाव. का तुझ्या शाळेत चित्रकला नव्हती काय? हे असलं चित्रकला करणं आम्हाला शोभत नाही बर का. आम्ही काय पेंटर आहे व्हय? आणि कशाला काढायचो चित्रण बित्र? अगं शिकली असतीस तर जरा हातभार तरी लावला असता सजावटीला. नुसता फुकटचा टाइमपास. टाइमपास काय आता यात? नाही आणि एवढी झंझट कशाला करत बसायची? डायरेक्ट जायचं कोल्हापुरात पैसे द्यायचे आणि मस्तपैकी थर्माकोलचा मकर आणायचा. या प्लास्टिक आणि थर्माकोल वर बंदी आहे हे बी माहित नाही तुला? खवा आणि आम्हाला कसं माहित नाही बरं हे? तू तुझ्या नादात मग कसं माहिती होईल? आणि कसं आहे प्लास्टिक आणि थर्माकोल पर्यावरणाला हानिकारक आहे तुझ्यासारखं.
म्हणून त्याच्यावर बंदी आली. आता पुढचा नंबर तुझा. सूरज, गुड मॉर्निंग. माऊ उद्या आमच्यात गणपती येणार आहेत. हो का? उद्या येणार आहे का गणपती? तुला माहित नाही? नाही रे, माझं काम सोडलं तर माझ्या इतर काही लक्षात राहत नाही आणि मला महत्वाचंही वाटत नाही. अहो गणपती म्हणजे लय महत्वाचं नाही, लक्षात राहायला पाहिजे की. नाही, माझं गणपतीशी कधी जुळलंच नाही. आय मीन मी लहानपणापासून हॉस्टेलवर होते ना, सो घरी काही कौतुक नव्हतं गणपतीचं. ए लाडू, जा बरं तू काका बुकाकडं जा, तयारी कर. इकडे सख्खी मॅडम, तुम्ही का नाही हे गणपतीचं सोडा, हरतालिकेचा उपास धरा तुम्ही. ते काय असतं? अहो मनासारखा नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचा उपास करत्यात, पूजा करत्यात. नाही तुमचं अजून लगीन झालं नाही ना व, म्हणून म्हणायलोय. मला नवरा मिळायचं तर मिळेल, त्यासाठी पूजा वगैरे करायची गरज नाही मला, आणि उपाशी तर बिलकुल राहणार नाही मी. बरं ते जाऊ दे, राणा कुठे आहे? जाऊबाईंच्या माग माग करण्यापलीकडे दुसरं काही काम आहे काय आमच्या राणा भाऊजीसनी? येत्यात. काय? दोघांचा एकमेकांवर लई जीव आहे. अहो म्हणजे सारखं एकमेकांच्या पाठी असत्यात, दोघांचा लई जीव आहे बघा खरं एकमेकांवर. अगं ये ना, हरतालिकेची पूजा केली तर. नाही मी येईन परत. राणा कुठे आहे? येताय ते, तू चल ना, तो प्रसाद तरी घे. मी खरंच येईन, तू राणाला बोलाव ना. हे बा आलेच. आलात तुम्ही? हो, तू वेळेत येत नाहीस, मग मीच आले तुला पिकअप करायला. अहो ते काय जरा आज उशीर झाला. अंजलीबाईंचा उपवास आहे ना. निघूया का आपण? होय चला की. चल. हळूहळू. अहो लेस बांधा. जाऊबाई, अहो उद्या गणपती येणार आहेत, त्याची तर काही चर्चाच नाही. चल म्हणलं की गेलं लगे राणा भाऊजी. या शिटीतल्या मॅनेजर बाईचं लईच ऐकायला येतं राणा भाऊजी. काय वाटतं तुम्हाला? राणा, तुला किती सांगितलं ना तरी तू काय ऐकत नाहीस. अहो नाही ऐकतो की मी. कुठे ऐकतोस? उशीर कसा काय झाला? उद्यापासून मॅटवरची कुस्ती सुरू करायची, लक्षात आहे ना तुझ्या? नमस्कार. राणादा, मग कशी काय चालली आहे तयारी? उद्यापासून सुरू. नाही, पण तयारी जोरात व्हायला पाहिजे. त्यावेळी कुठं? शाळेतच ना? नाही आपलं तालमीत. शाळेत कसं चालेल? का? अहो मागच्या टायमाला तर आपण शाळेत बसलो होतो ना गणपती. अच्छा, ते गणपतीच होय. मला वाटलं कुस्ती. अहो आता गणपतीत कुठनं काढली जा कुस्ती? पहिला गणपती जोरात करायचा आणि मग कुस्ती. नाही म्हणजे दोन्ही बी संकटात करायचं. कुस्त्या बी जवळ आल्यात ना हो. मॅडमने सांगितलंय काय? हा? होय. मग आता आम्ही काय बोलणार? चालतंय, पण गणपतीकडे दुर्लक्ष करू नका. नाही अजिबात नाही. बरं जाऊ काय? चला. चल. आम्ही काय म्हणत होते तुला? ते उद्यापासून मॅचची कुस्ती सुरू करायची ना. हा, तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुझ्या सण साजरे करण्यात वेळ वाया घालवू नकोस. वहिनी तुम्ही काय तयारी सुरू आहे वाटते? काय म्हणताय? काय नाही, आणि भाले काय म्हणताय? काय नाही. अहो एक बी फोन करत नाही, रातच्यालाच तेवढं एक फोन. वहिनी त्याची ट्रेनिंग सुरू असणार, तुम्ही काय बी काळजी करू नका. होय, ते बी हायच म्हणा. ते ना, तुमची गणपतीची तयारी कशी सुरू आहे? सुरू आहे. हा, त्या आरतीचा टाइम तेवढा सांगून ठेवा मला, मी येते. हा, अहो एकटी बसून बसून लय कटाळा येतो बघा घरात. चालते सांगतो. आणि उद्याला मदतीला बी येत जाईन मी. हा चालतंय. बरं तुम्ही अंजलीबाईंची गाडी घ्या, काय त्यासनी समजा माहित आहे. बरं चला येऊ मी. होय चला. मी तुला काय सांगत होते राणा? मी असं सांगत होते की तू हे सण साजरे करण्यात वेळ वाया घालवू नकोस. अहो ते मी करतो बरोबर मॅनेज. नाही, उद्या आपल्या मॅचच्या कुस्तीची सुरुवात आहे आणि ती नीटच व्हायला हवी. होणार की, तुम्ही काय बी काळजी करू नका. नमस्कार अण्णा. नमस्कार. गणपती उद्या येत आहेत. होय समधी तयारी झाली आहे. प्रसादाचं काय? पहिला मान तुमचा बर का.
बाकी टाइम गावात सर्व वाटून देऊ. देऊ की पण हा ते प्रसादाचा जो काही खर्च असेल तो आम्ही उचलतो, पण पूजेचं मान समजासनी वाटून देऊ गावात. बेस्ट. मग ठरलं. दुसरा प्रसाद माझ्यातर्फे आणि संध्याकाळी मीटिंग असते चावडीत, तर ठरवू की सगळं. चालतंय, आपण तवा ठरवू. ठीक आहे. येऊ मग. चला. अहो चला की, काय झालंय? नाही तुझं सगळं होऊन जाऊ देत राणा. झाले, चला. अहो चला की, काय झालं? मी काय सांगते ते नीट ऐक. इथे लक्ष दे. कुस्ती सोडून बाकी कुठे लक्ष घालतोयस तू राणा? अहो असं कसं? अहो सणासुदीचे दिवस आहेत, लक्ष जाणारच की. गणपती जाऊ देत की, मग जोरानं सराव करू. का आज आत्ता सुरू करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? अहो उपाशी पोटी कुस्ती कशी खेळणार? आज जरा दमाने घेऊ की. अंजलीबाईं संकट मी बी उपास धरलाय. उपास? होय. राणा तुला कोणी सांगितलं उपास करायला? डाएट सुरू आहे ना तुझं? आता डाएट केल्यावर बी तर उपाशी राहायला लागतेच ना. हे उपास धरला तर काय होतं एवढं? असं चालणार नाही. बायकोसाठी उपास कसले करतोस? तुला इंटरनॅशनल कुस्ती खेळायची ना राणा? असं अजिबात चालणार नाही. हा चल. चल आता. हे राहू दे इथंच. हे ठेवा तिकडं. हा जरा जागा मोकळी होते. हो बरं बरं. हा. चल मग. अरे लाडू, अरे काय करायला स्मरता? अरे थांब 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 थांब, सगळा पसारा काढून ठेवणार. अरे ऐक की, थांब काढ दे. अरे लाडू, तू चित्र काढणार होतास ना? काढायला नाहीस की तू? गड्डीलीच बघ मला तू. नाही, मला रंगाची पेटी पाहिजे चित्र काढायला. अरे आता रंगाची पिठी आणणार कवा आणि चित्र काढून तू रंग घेणार कवा? हे काय चाललंय? माऊ, मला रंगाची पेटी पाहिजे कशाला? चित्र काढायला. अरे मग चित्र पेन्सिलने काढ. मला रंगाची पेटी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. आणूयात आपण रंगाची पेटी. चला उठा. थांब तू. काका बोका, हा बोल की. मी येईपर्यंत आवरून ठेव. चला. जातच काय इथनं? हट्टी झालायचा खूप. अगाऊपणे अजिबात बोलायचं नाही. घे खा. काय झालं? खा ना. तिकडं अंजलीबाई उपाशी राहणार आणि मी इकडे खाणार, हे पटत नाही हो मला. अरे तुझ्या अंगात एनर्जी नसेल तर तू प्रॅक्टिस कशी करणार आहेस? होय बरोबर आहे तुमचं. अहो पण मी इकडे खाल्लं तर अंजलीबाईसनी वाईट वाटेल हो. प्रश्न तिला वाईट वाटण्याचाच आहे ना, मग तिच्या समोर खाऊ नकोस. आत्ता इथे खा, म्हणजे तिला कळणारही नाही आणि वाईटही वाटणार नाही. अहो पण हे असलं काही पटत नाही हो मला. आणि तू उपाशी पोटी प्रॅक्टिस करणं हे मला पटत नाही, कारण ते चुकीचं आहे. मग आजचा दिवस गॅप घेऊ की आपण? राणा, मी तुला किती वेळा सांगितलं आपल्याकडे टाइम फार कमी आहे. अहो पण बिण काय नाही. बघ आपल्या मैत्रीचं कॉन्ट्रॅक्ट विसरतोयस तू. तू माझं ऐकायचंस आणि मी तुझं ऐकणार, असं ठरलंय ना? खा मग. होय. अहो पण हे समजा आपल्या डाएटच्या बाहेरचं आहे ना. अच्छा असं आहे का? थांब. एक ग्लास दूध द्या. अहो पी. नाही पण ते अहो तू उपाशी पोटी प्रॅक्टिस करणार नाहीस हे फिक्स. बघ राणा, मैत्रीचं कॉन्ट्रॅक्ट पाळायचं की नाही हे आता ठरव तूच. ठीक आहे.
तुम्ही इकडं? का यायला नको होतं? नाही नाही, असं काय नाही. मग कसं? अहो ते म्हणजे काय ते अंजली, उपाशी पोटी सराव करणं बरोबर नाही म्हणून मीच राणाला सांग. हरकत नाही. चल लाडू. अहो माऊ मला रांगेत कडू का घेऊन गेले नाही? नंतर देते. जाऊ बाई, काय झालं? लगेच परत आला सा आणि लाडूला रंगीत खडू का नाही घेऊन दिलं सा बरं? नाही, राणाचा नाश्ता करत होता म्हणून आम्ही परत आलो. लाडू चल वर जाऊया. अहो वहिनी काय झालं? काही नाही, माझ्याकडे आहेत रंगीत खडू, मी देते. हा राणा भाऊजी, राणा भाऊजी, काय झालंय? जाऊबाई लई भडकल्यात बघा. अहो काय नाही, ते सकाळी उपवास करणार म्हणून सांगितलं होतं अंजली बाईंनी, पण ते सखी मॅडमनी बळबळ खायला घातलो आणि नेमकं अंजलीबाईंनी बघितलं. अगो बाई, म्हणून चिडल्यात काय जाऊबाई? होय, ते समजूत काढायची म्हणून आलोय. नाही 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 नाही, हे बघा जाऊबाई लई म्हणजे लई चिडल्यात बघा. तेव्हा आत्ता जर समजूत काढायला गेला का नाही तर अजून भडका उडल. तेव्हा तुम्ही काय आत्ता त्यांच्या वाट्याला जाऊ नका. अहो पण अहो तसं नाही, त्यांचा राग शांत व्हायला जरा वेळ द्या. हा का म्हणला? अहो राणादा कुठे आहे? मला त्याच्या संग कुस्ती खेळायच्या. अंजलीबाई, लाडू माऊला सांग, एवढा राग धरायचा नसतोय. माऊ एवढा राग धरायचा नसतोय मनात. लाडू, राग नाही, वाईट वाटलं. सांग तुझ्या राणादा. राणादा, राग नाही, वाईट वाटलंय. लाडू, तुझ्या माऊला सांग की एवढं वाईट वाटून घ्यायचं नसतंय. माऊ एवढं वाईट वाटून घ्यायचं नसतंय. लाडू, एकदा स्वतःहून मान्य केलेली गोष्ट बदलली ना की वाईट वाटतच. राणादा, वाईट वाटतच. मी तर दोस्ती निभावली, आता दोस्तीत मन कसं मोडायचं? मग माझं मन मोडायला बरं जमलं? विचार. विश्वास उपवास धरायचा असतोय, तो आपल्या माणसाचे प्रेमा खात. उपवास महत्वाचा नाही, प्रेम महत्वाचं. अहो ते मी मन राखायचं म्हणून तेवढ्या पुरतं खाल्लं, बाकी आपला उपवास सुरूच आहे. माऊ उपवास सुरूच आहे. लाडू, माऊला सांग की आपल्या माणसाची चूक माफ करायची असते. नाही, मला कंटाळा आलाय. तू सांग. खरं तर माझ्या मनात तसं काय बी नव्हतं, पण दोस्तीचा वास्ता दिला सख्खी मॅडमनी. मग मी काय करणार तुम्हीच सांगा. मी खात होतो, पण मी खात नव्हतो. असं कसं राणादा? तू खात होता, ते बघितलं. हे लाडू, तुला कटाळ आहे ना व? मग गप्प बस की जरा. अंजलीबाई, खरंच माफ करा, माझी अडचण समजून घ्या की जरा. तुमचं प्रेम आणि सखी मॅडमची शिस्त दोन्ही बी महत्वाचे आहेत मला. अच्छा, म्हणजे तुम्ही खाल्लं ते शिस्त म्हणून? होय, दुसरं अजून काय असणार? नक्की शिस्त? होय शिस्त. हे बघा धडधड किती वाढले बघा, हे बघा. मला नका दाखवा, लाडूला दाखवा, मला माहितीये. लाडूला कुठे काय कळते? राणादा, मला सरळ कळतंय. अरे कळते तर मग बघायला कशाला पाहिजे? लाडू, चल आपण उद्याच्या गणपतीची तयारी करू. हा, तू, मी आणि माऊ एकत्र मिळून करू. चालेल, आपण एकत्र करू. हा.